आलोक अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. तो एका वृद्ध महिला मिसेस स्मिथच्या घरी पेइंग गेस्ट आहे. सकाळी मिसेस स्मिथ जेवणाच्या टेबलावर चहा किंवा कॉफी, 2 उकडलेली अंडी आणि 4 टोस्ट ठेवत असत. पण त्याला अमेरिकन जेवण अजिबात आवडत नसे. पण मिसेस स्मिथचे थरथरणारे म्हातारे हात आणि हसरे डोळे पाहून तो शांतपणे जेवत असे. शनिवार आणि रविवारी त्याला सुट्टी असायची. एका शनिवारी तो म्हणाला, "मिसेस स्मिथ, मी आज रात्रीचे जेवण बनवतो, तुम्ही आराम करा." ती हसली. त्याने शॉपिंग सेंटरमध्ये जाऊन माल घेतला. स्वयंपाकघरात जाऊन आपले आवडीचे पदार्थ बनवले. कोबी, बटाटा, मटार, टॅमॅटोची भाजी, पराठे आणि भात. डायनिंग टेबलवर जेवणाची व्यवस्था करून त्याने मिसेस स्मिथचा हात धरला आणि तिला डायनिंग टेबलवर आणले. मिसेस स्मिथ आश्चर्याने जेवणाकडे बघत होत्या. ती कौतुकाने खात राहिली, पण तिचे डोळे ओले होते. डिसेंबरचा शेवटचा आठवडा. संपूर्ण शहरात नाताळ सणाची धूम सुरू होती. आजूबाजूला आनंद आणि उत्साह दिसत होता. खरेदी करणारे लोक, आनंदी मुले. ख्रिसमसच्या दिवशी श्रीमती स्मिथ यांच्या नावे एक कार्ड आणि एक पार्सल आले. मिसेस स्मिथच्या मुलाने आणि सुनेने ते पाठवले होते. कार्ड मिळाल्यानंतर मिसेस स्मिथला अश्रू अनावर झाले. त्यांना रडताना पाहून तो घाबरला. "काय झालं? का रडत आहात?" "हो, मी रडत आहे. माझ्या मुलाचे, जॉनचे कार्ड पहा. दरवर्षी मला कार्डवरून कळते की तो जिवंत आहे. 1 वर्ष वाट पाहिल्यानंतर हे कार्ड मला आठवण करून देते की मी जॉनची आई आहे. माझेसुद्धा एक मुलगा आहे." मिसेस स्मिथ भावना समजून घेतल्या की त्या एकाकी, वृद्ध, असहाय्य विधवा महिला आहेत. एके दिवशी आलोकच्या घरून त्याच्या मोठ्या भावाकडून पत्र आले. त्यात लिहिले होते, आपले आई आणि बाबा अमरनाथ यात्रेला गेले होते. ढगफुटीमुळे अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला. आई आणि बाबांचेही त्यात निधन झाले. मृतदेह सापडले. अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्र वाचून तो खूप रडला. रडल्यामुळे त्याचे डोळे सुजले आणि लाल झाले होते. मिसेस स्मिथने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले, त्याला शांत केलं आणि म्हणाल्या, "तुमच्या देशात आई वडील मेल्यावर मुलं असेच दुःखी होतात का?" तो पुन्हा रडू लागला. 1 महिन्याभरानंतर त्याच्या भावाचे दुसरे पत्र आले. त्यात त्याची बदली झाल्याचे लिहिले होते. त्यात त्याने लिहिले की एवढं मोठं घर खाली पडून राहील, त्यात कोणी राहत नाही. मला वाटतं घर विकलं पाहिजे. तू तुझा पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर पाठव, म्हणजे घर सहज विकले जाईल. त्याने पत्राला उत्तर दिले नाही, पण भारतातील त्याच शहरात कायद्याची प्रॅक्टिस करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्राला त्याने पत्र लिहिले. त्यात सर्व गोष्टी लिहिल्या आणि लिहिलं की घर कोणत्याही किमतीला जाऊ द्यायचं नाही. कितीही पैसा लागला तरी मी ते पाठवतो. तू ते विकत घे. पॉवर ऑफ अटर्नी ही आपल्या मित्राला पाठवली. आलोकने त्याच्या मित्राला पैसे पाठवले. घर विकत गेले. जे घर त्याचे स्वतःचे होते, जिथे त्याच्या आठवणी होत्या, ते आता त्याचे झाले होते. तो संपूर्ण घराचा मालक झाला. दिवस गेले. ना त्याने आपल्या भावाला पत्र लिहिले, ना भावाचे पत्र आले. एके दिवशी भारतातून आभाचे पत्र आले. त्यावर लिहिले होते, "आता मीही तुझ्यासारखाच आहे. माझे वडील आणि आईही दंगलीत मारले गेले. तसेच माझ्या भावांना माझी काळजी नव्हती. ते आपापल्या कुटुंबात सुखी आहेत. मी इथल्या पुण्यातल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. मी पण आनंदी आहे. तू दुःखी होऊ नकोस." त्याने पत्राला उत्तर दिले नाही. खूप थंडी होती. वरून शीतलहर. मिसेस स्मिथही थकल्या होत्या. एके रात्री श्रीमती स्मिथ रात्रीचे जेवण करून झोपल्या आणि सकाळी उठल्याच नाहीत. पोलिसांनी मुलाला माहिती दिली. त्याचा मुलगा आला, पण एकटा नाही. घर विकत घेणारा दलालही सोबत होता. मिसेस स्मिथची डेड बॉडी अजून उचललीही नव्हती. लगेच तिच्या मुलाने आलोकला सांगितले की आता तू इथे राहू शकत नाहीस, कारण घर विकले गेले आहे. मिसेस स्मिथ यांच्या अंत्ययात्रेत आलोकही सहभागी झाला होता. परत आल्यानंतर आलोकने आपले सगळे सामान गोळा केले आणि त्याच्या एका भारतीय मित्राकडे गेला. आता त्याला इथे राहायचे नव्हते. त्यानंतर त्याने भारतीय दूतावास ते अमेरिकन दूतावासापर्यंत फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. त्याला भारतात आपली बदली करून घ्यायची होती. बऱ्याच अडचणी आणि औपचारिकतेनंतर त्याची पुण्यात बदली झाली. आता त्याला एक दिवसही इथे राहायचे नव्हते. ज्या फ्लाईटमध्ये त्याला पहिली सीट मिळाली, त्या फ्लाईटमध्ये तो त्याच्या मायदेशी परतला.
दिल्लीला पोचल्यावर त्याने सर्वप्रथम आबाला फोन करून कळवले की तो पुण्याला पोचला आहे आणि तिच्या घरी येत आहे. विमानतळावरून टॅक्सी घेतली आणि थेट आबाच्या फ्लॅटवर पोचला. त्याने बेल वाजवली. दार उघडले, पण ज्याने उघडले ती आबा नसून त्याची दुसरी कोणीतरी व्यक्ती होती. त्याला वाटले की तो चुकीच्या ठिकाणी आला आहे. दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीने विचारले, सर, तुम्ही मिस्टर आलोक आहात? तो म्हणाला, हो, पण आबा कुठे आहे? आत या, ती बाहेर गेली आहे, लवकर येईल, असे उत्तर मिळाले. तो आत येऊन सोफ्यावर आरामात बसला. सामान ठेवले, फक्त 2 सुटकेस. त्या बाईने चहा आणि नाश्ता आणला. तो हळूहळू खात राहिला. पुन्हा पुन्हा त्याची नजर दाराकडे गेली, पण आबा आली नाही. तो दरवाजाकडे बघत मॅगझिन पालटत राहिला. शेवटी टेबलावर ठेवलेल्या पॅडवर काहीतरी लिहून त्या बाईला दिले आणि म्हटले, आबा आल्यावर तिला दे. तिला सांग मी सकाळी 8 वाजता येतो. जेव्हा तो निघायला लागला तेव्हा त्या बाईने त्याला एक कागद दिला आणि म्हणाली, दीदींनी मला हा कागद तुम्हाला द्यायला सांगितला आहे. तो कागद मी खिशात घातला आणि बाहेर रस्त्यावर आलो. त्याचे मन उदास होते. आपलं शहर, पण आपलं कुणी नाही. टॅक्सी करून तो एका हॉटेलवर आला. आज रात्र इथेच काढणार. मित्रांनो, याच्या पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात नक्की ऐकायला मिळेल. तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.